राजकारण थोडे दिवस जाळून टाका, तिकडे राहू द्या बाजूला. सध्या हे आरक्षण द्या, हे घराघरातल्या मराठ्यांना मोठं करणार आहे. याच्यासाठी आजपासून तुम्हाला 20 तारखेची पण तयारी करायची. म्हणजे आपल्या गावकऱ्यांना सगळ्यांना रॅली द्यायची आहे तिकडे. तुम्हाला काय काय सांगितलं ना, वाचेलय का पण सगळं गावा घ्यायचं सांगा. आपलं माघारीत नाही झालं, आरक्षण घेऊन जातो मावशेव. आम्हाला तिकडे काही केलं ना, इकडे आमदार मंत्र्याचा तारा जाऊन बसा तुम्ही सगळ्याजणी. भल्या जायचं लय मोठ्या जणी 2-1 लाख. मी सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं, तुम्ही एकट्या नाही. तुम्ही एकदा रोडला लागल्या ना, सगळं गावाची गाव लाईन तुमच्या मागे निघणार आहेत. माहिती बीडच्या मायला तर 3-1 लाख जमले असते. मी त्यांना म्हणलं, तुम्ही आता आम्ही तिकडे चाललो, आम्हाला जर त्रास दिला ना तिकडं, तुम्ही म्हणू नका, कारण तुमचं पोरगच आहे तर आम्ही तिकडे चाललोत. म्हणजे ते दुसऱ्याचं येईन बरं झालं जाऊन तिकडं, असं नाही. त्याला काही झालं तुम्ही सगळ्यांनी इकडे उठायचं आणि मंत्र्याच्या कोणत्या पक्षाचा असू दे, आपला काय देणं घेणं नाही. आपलं पोरग आधी मोठं आणि मग पक्ष मोठा. आधी पोरापेक्षा मोठं कोणी नाही. आपले पोरं मोठे करायचे. त्याचे बसतात ना दारात जाऊन सगळ्याजणी मिळून 2-3 लाख पुऱ्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या मंत्र्याला चप्पलच काढा. ते तुम्हाला सांगतो घरात बाहेरच नाही निघत. तो कमून त्रास दिला म्हणायचं नाही, दे आरक्षण आत्ता. कुणाचं जर ट्रॅक्टर काही अडले ना, सगळ्यांनी जाऊन मंत्र्याच्या दारात जाऊन बसायचं. सगळ्या पक्षाच्या आमदाराच्या बी. त्याला महाराष्ट्रात राहतच नाही आलं पाहिजे. आता मध्येच एकदा मराठीने बंद केलं तर आसामला तर राहायला घेतले आरते नको म्हणायचे, तिकडे दगड झाले. कारण ही चीड आहे. तुम्ही आमचा अपमान करायला लागलात प्रत्येक वेळेस. आमचे पोरं मारायला लागलात. 200 पेक्षा जास्त पोरांनी आत्महत्या केल्यात मराठा आरक्षणासाठी. त्या माता माऊलीच्या कंपाळवरचं कुंकू ह्या मराठा आरक्षणासाठी गेले. त्यांना काय हवस नव्हती मारायची. त्या मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे. आणि आपण मेल्यानं जर आपल्या पोरांना आरक्षण मिळणार असलं, मराठ्याचं चांगलं होणार असलं, तर मी जीव सुद्धा द्यायला तयार आहे असं म्हणले तर त्यांनी आत्महत्या केली. त्या माता माऊलीच्या कंपाळाचं कुंकू आपल्यासाठी पुसलंय. तिच्या डोळ्यात अश्रू पुसायला कोणी नाही. हे सुद्धा आपल्याला स्वप्न, त्यांचं आरक्षण मिळण्याचं पूर्ण करायची जबाबदारी सुद्धा आपल्याच खांद्यावर आहे. कित्येक तरी पोरांचे ऍक्सिडेंट झाले. आज इथं 30-30 किलोमीटरवर 20-20 किलोमीटरवर आपण कार्यक्रम घेतला, त्यावेळेस पाणी प्यायला नव्हतं. एकानंही तक्रार केली नाही, आम्हाला पाणी प्यायला नाही मिळालं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच आनंद होता, आपल्या पोराला आता आरक्षण मिळणार आहे. ही लढाई सुरू झाली तेव्हापासून 54 लाख मराठ्याला आरक्षण मिळालं. आतापर्यंत 54 लाख. ही साधा आकडा नाही. कुणाच्या तरी गोरगरीब मराठ्यांचं पोराचं कल्याण झालंय. आणि 4 जरी लोकांना मिळालं त्याच्या माध्यमातून, तरी 2 कोटी मराठ्यांना आरक्षण आतापर्यंतच मिळालं. म्हणजे ही लढाई जिंकलेली आपण. फक्त ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सुरू आहे आता पुन्हा लढाई. नसतं आतापर्यंत 2 कोटी मराठ्यांना न्याय मिळाला. आजच पोराच्या हातात प्रमाणपत्र आहे. म्हणजे आपण ही लढा वायाला जाऊ दिला नाही, ही ताकद वायाला जाऊ दिली नाही. तुम्हाला सांगितलेले कामं तुम्ही ध्यानात ठेवा, कारण गाव आज लय मोठे करायचे. तेव्हा तुम्हाला सांगितलेले कामं उद्यापासून उठले की सगळ्यांनी जागृती करायची. आसपासच्या गावाने जाऊ तयारी करा म्हणून. 50-50 किलोमीटर गावापासून पिंजून काढा. तुमच्या गावात लोक येणारच आहेत, तुम्ही दुसऱ्याच तिथं जाणारच आहे. कुणीच कोणाला कदरायचं नाही. कुणीच म्हणायचं नाही ते येत नाही, ते त्याच काम बघतोय. आपल्याला जितकं होईल तितकं पुढं होऊन प्रत्येकानं करायचं. महिलांनी सुद्धा फोन करताना आता तिकडच्याला विचारायचं, तुम्ही तिकडे काय तयारी चालली. नसतं आपले काय म्हणतात फोन केल्यावर माशिवा माहितीये का, तू जेवला का, तो काय करत मरून दे उपशी तिकडे. ते पाहुण्याला फोन केला का जेवला की विचारायचंच नाही, त्याला डायरेक्ट विचारायचं तुम्ही तिकडे मुंबईत जायची तयारी सुरू आहे का नाही. हॅलो म्हणताना त्याला म्हणायचं तू काय करतो, आपण इकडून तू काय करतो, तुम्हाला काय करायचं गटारात पडून देईन तिकडे. आरक्षणाशिवाय बोलायचंच नाही. आता इतका आपण सावध व्हायचा नसता, आपलं लय अवघड होईल. माझे शब्द तुम्हाला आठवतील. आता ही संधी 70 वर्ष झालेत मराठा लढते.